यांचा या ठिकाणी आपण सत्कार पार पाडत आहोत आणि यांच्याबद्दल आपल्याला फारसं सांगण्याची आवश्यकता नाही। डॉक्टर अशोक राणा सर हे अगदी तारुण्यापासून कवी, साहित्यिक आणि शिक्षकी पेशामध्ये असून सुद्धा त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी उत्तुंग अशी झेप घेतलेली आपल्याला माहीत आहे। त्याचप्रमाणे साहित्याच्या अंगाने त्यांचं फार मोठं स्थान आपल्याला माहिती आहे। विद्रोही मराठी साहित्य सम्मेलन 21-22 आणि 23 इनको बाद में ना जो फेमस है फेब्रुवारीला ऐसा ले लेना उधर कटेगा तो चलेगा। औरंगाबाद मध्ये होत आहे आणि त्या औरंगाबादच्या विद्रोही साहित्य संमेलनाची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रभर आपल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांचा सत्काराचे कार्यक्रम आपण घेत आहोत। तर आपण या नागपूर येथील सत्कार कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय अशोक राणा सर तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष 17व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत वानखेडे सर, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले नागपूर वर्धेचे 17व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजक डॉक्टर अशोक चोपडे सर, तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मान्य या सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय संजय भाऊ शेंडे सर आणि बहुजन समाजाला जागृतीचं व्रत घेतलेला एक दैनिक बहुजन सौरभ याच्या निवासी संपादिका माननीय संध्या राजूरकर मॅडम आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्या समोर एक विद्रोहीची भूमिका संपूर्णपणे आपल्या समोर येण्याच्या दृष्टीने औरंगाबाद येथील विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष माननीय राणा सर आणि 17व्या विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत वानखेडे सर हे संपूर्ण यांच्या वक्तृत्वातून संपूर्ण भूमिका आपल्या समोर येणार आहे। तसेच विद्रोहीची जी पार्श्वभूमी जी सत्यशोधकी आहे त्याची मांडणी डॉक्टर अशोक चोपडे सर या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून मी प्रास्ताविकामध्ये फार काही मांडणार नाही, फक्त एवढंच मांडेल की विद्रोहीची पार्श्वभूमी त्याची जी प्रेरणा आहे ते महात्मा फुल्यांचं ग्रंथकार सभेला पाठवलेलं पत्र ही त्याची प्रेरणा आहे आणि म्हणून ते पत्र आपल्याला वेळोवेळी आठवणीत राहावं याच्यासाठी ती प्रेरणा प्रामुख्यानं मांडली जाते आणि त्या ग्रंथकार सभेला पाठवलेल्या पत्रामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत। ती म्हणजे तुमचे ग्रंथकार सभा ही बहुजन समाजाला न्याय देणारी सभा नाही आहे आणि एवढंच नाही तर ग्रंथकार सभेचं साहित्य त्यांचे जे ग्रंथ आहे ते देखील न्याय देत नाही। ही जी महात्मा फुलेंची भूमिका आहे ती केंद्रस्थानी ठेवल्यामुळे आज जे बहुजन समाजातले काही लोक विद्रोहीच्या किंवा एकूण सांस्कृतिक पातळीवरच्या चळवळीचा सामाजिक चळवळीचा धसका म्हणून काही लोकांना अखिल भारतीयच्या प्लॅटफॉर्मवर बोलावलं जात आहे, त्याचा सन्मान केला जात आहे, परंतु ते साहित्य कोणतं निर्माण करते याच्याकडे देखील आपलं लक्ष असलं पाहिजे। ते त्यांची भूमिका बहुजन समाजाशी बांधिलकी ठेवणारी घेतात का ही महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहावी लागेल आणि मग ते बहुजन समाजाचे जरी असले तरी ते बहुजन समाजाला न्याय देत नाही, शेतकऱ्यांना न्याय देत नाही, ओबीसींना न्याय देत नाही, दलित आदिवासींना न्याय देत नाही, मुस्लिमांना न्याय देत नाही आणि अशा पार्श्वभूमीवर औरंगाबादला होणारं अधिवेशन
विद्रोही अधिवेशन हे विशेषतः ओबीसी, मुस्लिम, दलित, आदिवासी एकतेच्या अंगाने एक मोठं प्रदर्शन होऊ शकते असं मला तरी वाटते. अलीकडच्या काळात जे 2 अधिवेशन झाले, वर्धा आणि अमळनेर, या अधिवेशनाने जो ठसा उमटवला, लोकांमध्ये जो मेसेज गेला, त्यापेक्षाही आणखी एक पाऊल पुढे मुस्लिमांचा सहभाग यावेळी वाढण्याची शक्यता खूप आहे. आणि तसं जर झालं तर प्रस्थापितांचे धाबे महाराष्ट्रभर दणाणल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करू. त्या दृष्टीने प्रचार होण्याच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण अध्यक्षांचा सत्कार विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून घेतला जात आहे. आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात आणि या कार्यक्रमासाठी आपण हा विद्रोही साहित्य संमेलनाचा एक भाग म्हणून, प्रचाराचा भाग म्हणून या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत. तो कार्यक्रम आपण यशस्वी करू एवढे बोलून मी माझ्या प्रास्ताविक संपवतो. माननीय संजय शेंडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. नमस्कार मित्रमंडळी. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्या वतीनं या विद्रोही साहित्य संमेलनाच्या होऊ घातलेल्या पार्श्वभूमीवर विद्रोही साहित्य संमेलनाचे ह्या होऊ घातलेल्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय अशोक राणा सर, ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत मानकेरे सर, आमचे मित्र अशोकजी सर आणि ताई संध्याताई राजूरकर, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी. मित्रांनो, साहित्याच्या क्षेत्रात मी खूप दूरचा आहे माझा प्रवास. त्यामुळे तसं आता मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे नुकताच, त्या पार्श्वभूमीवर ही 2 संमेलनं, एक दिल्लीमध्ये आणि विद्रोह होत आहेत औरंगाबादमध्ये. या पार्श्वभूमीवर आपण सर्व ह्या साहित्य संमेलनाचा खूप गाजावाजा व्हावा आणि आपला समाज म्हणजे तळागाळातला समाज, विद्रोही समाज एकत्रित होऊन काहीतरी मोठं काम आपण करावं ह्या उदात्त हेतूने आपण इथे अध्यक्षांचा सत्कार करण्याचा हा कार्यक्रम घेतला आणि तो सेवादलाच्या भूमीवर होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि तुम्ही सर्व मंडळी ह्या म्हणजे फार शॉर्ट पिरियडमध्ये सर्व एवढ्या मोठ्या संख्येने जमा झाला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. जास्त वेळ घेत नाही. ह्यातून एक चांगला एक मेसेज समाजामध्ये जावा हीच अपेक्षा आहे आणि तुम्ही सर्वजण साथ देणार आहात हा विश्वासही आहे. धन्यवाद. यांचा या ठिकाणी आपण सत्कार पार पाडत आहोत आणि यांच्याबद्दल आपल्याला फारसं सांगण्याची आवश्यकता नाही. डॉक्टर अशोक राणा सर हे अगदी तारुण्यावस्थेपासून कवी, साहित्यिक आणि शिक्षकी पेशामध्ये असून सुद्धा त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी उत्तुंग अशी झेप घेतलेली आपल्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे साहित्याच्या अंगाने त्यांचं फार मोठं स्थान आपल्याला माहिती आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज विद्रोही साहित्य संमेलनाचे 19व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा सर यांचा सत्काराचा कार्यक्रम होतो आहे आणि त्याचप्रमाणे इथे ज्यांच्या हस्ते सत्कार झाला आहे ते माननीय चंद्रभाऊ वानखेडे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे प्राध्यापक अशोक चोपडे, त्यानंतर माननीय आमचे संजय दादा, हे सगळी मान्यवर मंडळी उपस्थित आहे. मी फक्त जास्त बोलणार नाही कारण समानतेचं तत्व घेऊन इथे सगळे काम करणारे लोक आहे. एकही महिला नव्हती. दादांनी मला सांगितलं पण तुला फॉलो मी
राणा सरांचं अभिनंदन करते आणि फुले शाहू आंबेडकर या लोकांनी जो विद्रोहाचा विचार मांडलेला आहे तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी ह्या संमेलनाचं आयोजन आहे असं मला वाटते. मी पुनश्च एकदा आयोजकांचे आणि आयोजकांचे आभार आणि मान्यवरांचं अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. च्या 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन जे औरंगाबादला होत आहे त्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अशोक राणा यांच्या सत्काराच्या निमित्त आपण एकत्र आलेलो आहोत. डॉक्टर अशोक राणा या ठिकाणी उपस्थित असलेले चंद्रकांत भाऊ पांढरे, संजय भाऊ, संध्या आणि उपस्थित मित्रांनो, सर्वप्रथम मी आपली माफी मागतो की आम्हाला याला थोडा वेळ झाला. आज जो काही सत्कार होत आहे सरांचा ही एक नेहमीसारखी गोष्ट आहे. आपल्याला त्यामध्ये काही नाविन्य नाही आहे. दरवर्षी जे काही साहित्य संमेलन होतात, अखिल भारतीय असो विद्रोही असो, त्या अध्यक्षांचे वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार होत असतात. पण त्या सत्कारामागचं जे काही कारण असतं ते खूप महत्वाचं असतं. एखाद्या अध्यक्षाचा सत्कार होतो तेव्हा त्या निमित्तानं पूर्ण त्या परंपरेची जी काही प्रवृत्ती आहे, त्या परंपरा जी आहे त्याचा विकास आणि आणखी त्याचं जे प्रयोजन आहे त्याबद्दलची जी चर्चा असते ती खूप महत्वाची असते. अशोक राणा हे जे नाव आहे हे महाराष्ट्राला नवीन नाही, आपल्या सर्वांना त्यांचं नाव माहिती आहे. मला आठवतं की ठाण्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आणि त्या संमेलनामध्ये आमची ती काही पहिली भेट नव्हती, पण ती भेट जी होती ती एका पुस्तकाच्या निमित्ताने झालेली होती. साहित्यातील जात्यांची झुंडेशाही असं ते पुस्तक होतं. छोटंसं पुस्तक होतं. सर तिथे आम्हाला भेटले, आम्ही पुस्तक दिलं आम्हाला आणि आम्ही अनेक लोकांना ते पुस्तकं वाटली. त्यानंतर अमरावतीच्या एका अखिल भारतीय साहित्य संमेलनात मी सहभागी झालो होतो. 2 संमेलनातच मी आतापर्यंत सहभागी झालो अखिल भारतीय साहित्य संमेलनात. त्याच्या आधी अशोक राणा आणि आमची जळणघळण जी आहे, अशोक राणा प्राध्यापक होते आणि ते विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते आणि त्यांचं जे एकूण काही त्याची जळणघळण जी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एखाद्या म्हणजे सिरसगाव बाजार, बरोबर आहे सर, कसबा, सिरसगाव कसबा जो सत्यशोधकांचा बालेकिल्ला होता अमरावती जिल्ह्यामधला, त्या काळामध्ये तिथे त्यांची जळणघळण झाली. तिथे ते संगीत शिक्षक होते आणि तिथून त्यांची जी काही संगीत असेल, कला असेल, त्याच्याबद्दलच त्यांची आवड आणि त्यांनी पुढे जे त्याचा विकास केला तर ते त्यांच्या आतापर्यंतच्या 60 पुस्तकापर्यंत आपल्याला दिसतं. त्यांनी विशेषतः यवतमाळला असताना अमरोचंद महाविद्यालयामध्ये असताना त्या ठिकाणी जे कोलते सर होते, कोलते सर आणि अशोक राणा ही त्या काळात एक मोठी जोडी होती, वैचारिक जोडी. आणि तिथे त्या काळामधलं मग श्यामबानो असेल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, आणखी काही संघटना असेल त्या काळामधल्या बामसे, PSP, या सगळ्या संघटनांसोबत काम करत असताना आणि आपली वैचारिक बांधिलकी सिद्ध करत असताना त्यांचा जो मूळ स्वभाव जो होता संशोधनाचा आणि पुरोगामित्वाचा, याला त्यांनी एक विशिष्ट असं पुढल्या काळामध्ये वळण दिलेलं दिसतं. वर्ध्यामध्ये तेव्हा आम्ही विद्यार्थी होतो, कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत होतो. मी, सतीश पावडे, राजेंद्र मुंडे, आणखी काही आमचे मित्र, मनोज तायडे वगैरे असे अनेक लोक. आणि तिथे आल्यानंतर वर्ध्याला एक सत्याश्रम होता आणि त्या सत्याश्रमामध्ये जे तिथले जे व्यक्ती होते सत्यभक्त म्हणून, तर ते मार्क्स पासून गांधी, फुले, शाहू आंबेडकर असे सगळे जगभरातल्या तत्वज्ञानाचे त्यांनी असे पुतळे तयार केलेले होते. आणि अशोक राणांसोबत आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या काळामध्ये एक त्यांचं टेप रेकॉर्ड आम्ही ते रेकॉर्ड करायचं. गुरुजी जे वर्ध्याचं जे गवळी गुरुजी जे आहे, सुधीर प्रकाशन, त्याचे वडील गुरुजी शालिग्राम गवळी गुरुजी, आणि त्या तासन तास आमच्या रात्रभर चर्चा आहे. ते नंतर मग काय म्हणतात त्याला पत्राट्याचे प्रयोग, अनेक गोष्टी. तर आम्ही अनेक वर्षांपासून अशोक राणा आणि आम्ही असा हा एक स्नेहबंध आहे, वैचारिक स्नेहबंध इतके वर्ष टिकून होता. नंतर त्यांचा रट्टा आणि पुढे त्यांचं जे काही बौद्धिक त्यांनी ज्यामध्ये लिखाण केलं आणि पुढे शिवधर्म आणि वाराणा सेवा संघ यांच्याशी जुळून
घेत त्या ठिकाणी सुद्धा या पद्धतीची मांडणी आणि सत्यशोधकाची मांडणी करत त्यांनी आज अनेक पुस्तकं आपल्या समोर ठेवलेले आहेत. विशेषतः शरद पाटलांनी जी मांडणी केलेली आहे, सरा गाडगीळ यांनी जी मांडणी केलेली आहे, ही जी एक वेगळी मांडणी होती. भारतीय सांस्कृतिक भारताचा जो सांस्कृतिक इतिहास आहे त्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे आणि ती मांडणी बहुजन समाजाची, विशेषतः शूद्र आणि अतिशूद्र जे महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर या लोकांचा हा जो सांस्कृतिक इतिहास आहे तो भारताच्या अनेक ग्रंथांमध्ये, दुर्मिळ ग्रंथांमध्ये, पौराणिक ग्रंथांमध्ये, आधुनिक काळातल्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये कशा पद्धतीची मांडणी झालेली आहे आणि त्याचं आधुनिक काळातलं विश्लेषण ज्या पद्धतीनं अशोक राणांनी पुढे आणलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून विद्रोहीमध्ये अशोक राणांची अशा एका वळणावर निवड झालेली आहे की आज संपूर्ण देशामध्ये जी सत्ता आहे, राजकीय सत्ता, त्या राजकीय सत्तेनं सामाजिक आणि सांस्कृतिक सत्तेचा जो परिघ आहे तो पूर्णतः आपल्या कवेत घेतलेला आहे. आणि त्याच्या बाहेर जी आपल्यासारखी माणसं त्याच्यावर प्रतिक्रिया देणारी, त्याच्याबद्दल बोलणारी, लिहिणारी, त्याच्याबद्दलची प्रतिबद्धता व्यक्त करणारी जी काही फुले, शाहू, आंबेडकर, गांधी या सगळ्या विचाराची माणसं जी आहेत, धर्मनिरपेक्षता आणि संविधानाला मानणारी माणसं, ही माणसं जणू काही त्या कक्षेच्या बाहेर फेकल्या गेली आहे की काय, सर्वभीत झालेली आहे की काय, निराश झालेली आहे की काय, अशी सध्याची स्थिती आहे. म्हणजे जी एक वैचारिक एकजुटता, सांस्कृतिक एकजुटता आणि सामाजिक एकजुटता जी व्हायला पाहिजे, अशा काळामध्ये अशा वेळावर आपण येऊन ठेवलेला आहोत. आणि अशा वेळी जो आपला इतिहास विकृत केला जात आहे वारंवार. आज मी बघाशी राज्यसभाचं जे काही थोडंसं विश्लेषण पाहिलं त्यामध्ये फारच म्हणजे त्यांनी वेगळं असं मांडलेलं आपल्याला दिसतं की राम, कृष्ण आणि पुढे आणखी अशा ज्या अनेक गोष्टी हे बाबासाहेबांनीच घटनेमध्ये आणि याच्यामध्ये मांडलेल्या अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे. आणि आता हे किती भयानक हे लक्षात घ्या. आपल्या पद्धतीनं, आपल्या भाषेमध्ये पद्धतीनं बोलत जाणं, राजकीय सत्ता आणि सांस्कृतिक आणि सामाजिक सत्तेला आपल्यामध्ये पूर्णतः करून घेणं आणि जे काही लोक त्याबद्दल बोलणारे आहेत त्यांना देशद्रोही ठरवणं, त्यांचा आवाज बंद करणं, अशा या परिस्थितीमध्ये अशोक राणासारखा माणूस गेली 30, 40, 35 वर्ष ज्या पद्धतीने काम करतो आहे, त्यांच्या लिखाणाला, त्यांच्या मांडणीला, त्यांच्या प्रतिबद्धतेला 19व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली आणि त्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळाला असं माझं मत आहे. आता इथे महात्मा फुलेंच्या पत्राचा उल्लेख झाला. ते पत्र किती ऐतिहासिक आहे आणि किती पिढ्यांना भान देणार आहे हे आपण लक्षात घ्या, पिढ्या आणखी पिढ्यांना, आणि त्याची गरज किती आहे हे आपल्या लक्षात येतं. साधारणतः मला असं वाटतं की आग्रा दलित, आदिवासी आणि ग्रामीण साहित्य संमेलन जी काही महाराष्ट्रामध्ये 2-3 झाली, त्या संमेलनामधून ही भूमिका पुढे आली असं म्हटलं जातं. आणि मग पुढे मुंबई, औरंगाबाद आणि अनेक ठिकाणी काही संमेलनं झाली. त्यामध्ये महाराष्ट्रामधल्या फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स आणि गांधीवादी सुद्धा, समाजवादी या सगळ्या लोकांचा जो एक गट होता त्या सगळे गट त्यामध्ये एकत्र होते. हळूहळू अनेक कारणांमुळे, त्या कारणांची चर्चा करण्याची गरज नाही, असे अनेक लोक, गट म्हणा, लोक वेगवेगळे झाले. अनेकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले. तरीही पण किशोर ढमाले आणि प्रतिभा परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रामधलं सध्याचं जे सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तव आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जातींच्या, गटांच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संघटनांना एकत्र करून त्यांच्यामधलं जे सामाजिक आणि सांस्कृतिक सत्व आहे ते हेरून, ते पकडून त्या जातीतल्या लोकांना पुढे करून आपल्याला असं दिसतंय की कुठली आताची जी अलीकडली 2-3 संमेलनं झालेली आहे त्याचं ते प्रतीक आहे असं मला दिसतं. आणि त्याच्यातून आपल्याला असं दिसतंय की विद्रोही साहित्य संमेलनाला एक नवीन वळण घेतलेलं आहे. कोणी असं म्हणेल की हे विचाराशी तेवढं बांधील राहिलेलं नाहीये, विचाराशी बेईमानी केली आहे असं म्हणू शकतात, म्हणण्याचा अधिकार आहे. पण आताची जी परिस्थिती आहे मला असं वाटतं की एखाद्या तत्वज्ञानाला, एखाद्या सिद्धांताला, एखाद्या विचाराला घट्ट पकडून राहण्यापेक्षा आजचा व्यवहार जो आहे, हा व्यवहार ब्राह्मणी व्यवहार जो आहे तो किती पक्का झालेला आहे आणि अब्राह्मणी व्यवहार जो आहे तो आता उजागर करण्याच्या काळामध्ये आपण अशा एखाद्या साच्यामध्ये बंदिस्त होऊ शकतो का, झालं पाहिजे का, त्याची गरज आहे का, असे प्रश्न आपण सगळ्यांनी माझ्यासह स्वतःला विचारले पाहिजे.
आणि सध्याचं जे वास्तव आहे त्या वास्तवाला आपण भिडलं पाहिजे आणि इथल्या ब्राह्मणी सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवहाराला जर आव्हान द्यायचं असेल तर याच्याशिवाय कोणताही पर्याय नाही असं मला स्वतःला वाटतं. आणि यासाठी सत्यशोधक चळवळीनं सत्यशोधक समाजानं जी मांडणी केलेली आहे, मग पुढे आपल्याला असं असते की वारकरी पंथांबद्दलची मांडणी असेल, वारकरी संतांबद्दलची मांडणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बहुजन समाजातल्या विशिष्ट मधल्या जातीतल्या ओबीसी जातींमधल्या परंपरांचा उल्लेख असेल, तुकाराम महाराजांबद्दलचा उल्लेख असेल किंवा तुकारामांना सत्यशोधक तुकाराम महाराजांचा संबंध असेल किंवा मी जातीनं जरी देशमुख असलो तरी मी अस्पृश्य आहे, कारण धर्माचा पुढारी जसा तुम्हाला शिवत नाही अस्पृश्यांना म्हणतात देशमुख आणि तसा तो मलाही शिवत नाही. म्हणून जोपर्यंत अस्पृश्यदार होत नाही तोपर्यंत देशोद्धार होत नाही. ही ज्या सत्यशोधकाची सत्यशोधक समाजाची भूमिका होती, ही भूमिका मला असं वाटतं आजही तेवढीच महत्वाची आहे. नव्हे तर आजच्या जर आपण मराठवाड्याची स्थिती जर पाहिली, जिथे वंजारी मराठा ओबीसी आणि संपूर्ण महाराष्ट्रावर जो असा आरक्षणाच्या आणि एकूण स्कॉलरशिप आणि सगळ्या गोष्टींच्या पद्धतीने जो काही भेद पाडला जात आहे त्या भेदाला उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं की सत्यशोधक समाजाची फुल्यांची आणि फुल्यांच्या परंपरेच्या अनेक लोकांची मांडणी कशी उपयोगाची होऊ शकते हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आपल्याला काय पर्याय आहे? काही पर्याय नाही आहे, लक्षात घ्या, काही पर्याय नाही. ही परंपरा आपल्याला उजागर करावी लागेल आणि आपलं सांस्कृतिक सामाजिक संचित जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. आणि ती प्रसार आणि प्रचार करण्याची भूमिका गेल्या 30-40 वर्षांपासून अशोक राणा मोठ्या हिमतीनं करत आहे, म्हणून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि त्यांना जे अध्यक्षपद हे मिळालेलं आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि या संमेलनामधून आता जे बिडकरांनी म्हटलं त्याप्रमाणे ही जी एकोपाची भूमिका जी आहे, एकमेव राष्ट्राची भूमिका आहे ज्योतिरावांची, ती भूमिका पुढे गेली पाहिजे, ती पुढे जाईल. आणि ही भूमिका पुढे जाण्यासाठी आपण सर्वजण आपल्या सगळे मतभेद विसरून आपण हातात हात मिसळून आणि संवाद करत पुढे जाऊया. नक्की आपण पुढे जाऊया एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.